शबरी एक निस्वार्थ भक्तीची कथा. एक भक्त जिची प्रतीक्षा प्रत्यक्ष देवाला होती. ही कथा आहे शबरीची. शबरी एक साधी वनवासी मुलगी. तिच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. पण पाहुण्यांच्या स्वागतासाठी शेकडो निरपराध प्राण्यांना मारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिने विचारले, माझ्या आनंदासाठी यांचा जीव का? आणि त्याच रात्री शबरीने सर्व प्राण्यांचे बंध तोडून दिले. तिने लग्न सोडले, घर सोडले आणि भक्तीचा मार्ग निवडला. ती मतंग ऋषींच्या आश्रमात पोहोचली. स्वतःला अयोग्य समजून ती लपून छपून सेवा करू लागली. लाकडं वेचून आणणे, फुले सजवणे, रस्ता साफ करणे अशी कामे ती आनंदाने करू लागली. एक दिवस ऋषींनी तिला पाहिले आणि म्हणाले, भक्ती जात पाहत नाही तर हृदय पाहते. शबरीला गुरुमंत्र मिळाला आणि एक वचनही, की एक दिवस स्वतः भगवान राम तुला भेटायला येतील. गुरु निघून गेले, पण शबरीचा विश्वास मात्र तसूभरही डगमगला नाही. ती रोज बोरे वेचायची आणि प्रत्येक बोर चाखून पाहायची, या विचाराने की जेव्हा प्रभू येतील तेव्हा त्यांना फक्त गोडच बोरे खायला देईन. वर्षे उलटली, वय वाढले, पण तिची प्रतीक्षा संपली नाही. आणि शेवटी तो दिवस उजाडला. राम जंगलात आले आणि ते थेट त्यांच्या भक्ताच्या कुटीत पोहोचले. शबरी थरथरत्या हाताने बोरे घेऊन आली आणि म्हणाली, प्रभू, ही गोड आहेत. राम हसले आणि म्हणाले, अशी प्रेमाने भरलेली फळे मी कधीच खाल्ली नाहीत. त्या दिवशी जगाने पाहिले की देवाला धन नको तर भाव हवा असतो. अहंकार हरला आणि भक्तीचा विजय झाला. जर भक्ती खरी असेल तर देव वाट पाहायला लावत नाहीत, ते स्वतः चालून येतात. जय श्रीराम.